नमस्कार, शुभ संध्या. सुपरिचित अशा आपल्या या कल्याणीताई, त्यांचा थोडक्यात परिचय नवागतांसाठीच. तर आदरणीय कल्याणीताईंचे पूर्ण नाव डॉक्टर सौ कल्याणी माधव नाम जोशी, शिक्षण MSc इलेक्ट्रॉनिक्स, MA संस्कृत, तसेच संगीत विशारदही आहेत. PhDचा विषय त्यांचा उपनिषद भाषांचा तौलनिक अभ्यास स्वामी वरदानंद भारती यांच्या विशेष संदर्भासहित. विविध संस्थांशी संबंध आहे. 1991 ते 93 डेक्कन एज्युकेशन सोसायटी काउन्सिलच्या सदस्या, गीता धर्म मंडळ आणि राधा दामोदर प्रतिष्ठान यांच्या कार्यकारिणीच्या सदस्य, सुहृद मूक बधिर मंडळाच्या कोषाध्यक्ष, रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्थेशी निकटचा संबंध आणि सध्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर एक्झिक्युटिव्ह बॉडीच्या अध्यक्षा. त्यांची व्याख्याने विविध विषयावर होतात. उपनिषदे, वैदिक वाङ्मय उपनिषदे, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध तसेच इतर संत वाङ्मय महाराष्ट्रात सर्वत्र व्याख्याने होतात. ग्रंथलेखन साक्षेप समर्थांचा व एका जनार्दनी हे 2 ग्रंथ वीरा करंदीकरांच्या साहाय्याने आणि तेजाचं चालणं हे इतर 5 लेखकांच्या साहाय्याने, त्यात मुख्य वाटा यांचाच आहे. तेजाचं चालणं हे स्वामी वरदानंद भारतींवर आधारित पुस्तक 1000 पृष्ठांचं, ते पहिल्या आवृत्तीच्या वेळीच प्रकाशनाच्या वेळीच संपलेलं आहे. इतकं छान आहे. आणि स्वामी वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे प्राध्यापक अनंतराव आठवले यांच्याकडनं अनुग्रहित झालेले आहेत. तर अशा या कल्याणीताई आपल्याला विदित आहेच. आपण पुरुषोत्तम मासानिमित्त कल्याणीताईंनी 15 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत ब्रह्मसूत्रावर प्रवचन केले होते. तेव्हा कडक उन्हाळा असूनही आपली संख्या 90पेक्षा जास्त अशीच होती. याचे कारण ब्रह्मसूत्र ही केवळ 1, 2 किंवा 3 शब्दात सांगितलेली ही सूत्र ती कल्याणीताईने आपल्या सोप्या नेमक्या भाषेत उलगडून दाखवलेली आहेत. गेल्या वेळी ब्रह्मसूत्राचा पहिला भाग झाला. पहिला भाग म्हणजे ब्रह्माची सिद्धी झाली असे भाग नाहीत. ती सूत्र 555 अशी आहेत. तर ती ब्रह्माची सिद्धी झाली म्हणजे चौथा पाद सूत्र 28 पर्यंत संपूर्ण होऊन आपण ब्रह्माची सिद्धी केलेली आहे. म्हणजे ब्रह्म हे सृष्टीचे कारण आहे, उपादान कारण, निमित्त कारण तेच आहे. आता आजपासून श्रावण मासानिमित्त आपण पुन्हा एकदा कल्याणीताईंचा सत्संग आपल्याला लाभणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही प्रवचनमाला चालू राहील. ब्रह्मसूत्राचा उर्वरित भाग कल्याणीताई घेतील. आपणही याचा जरूर लाभ घ्यालच हा विश्वास आहेच. धन्यवाद. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. ओम ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः. सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरोन् सन्ततमानतोऽस्मि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः.
कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलांग्रि विलीनाय गणुदासाय ते नमः. आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे गेल्या वेळी 15 दिवस ब्रह्मसूत्रावरती आपण त्याच्या प्रथम भागाचा म्हणजे प्रथम अध्यायाचा विचार केला. ब्रह्मसूत्राची एकूण सूत्र 555 आहेत आणि तसंच त्याच्यामध्ये अधिकरणं जी आहेत ती 191 अधिकरणं आहेत. अधिकरणं म्हणजे विषय, वेगवेगळ्या विषयांकरता वेगवेगळी सूत्र आहेत. एखाद्या विषयाकरता 2, 3, 4 अशी सूत्र आहेत. त्यामुळे ती सूत्र एका ठिकाणी घेतली जातात आणि ज्याच्यामध्ये तो गट स्वीकारला जातो त्याला ते अधिकरण म्हटलं जातं. अशी 191 अधिकरणं आहेत. म्हणजे 555 सूत्र 191 अधिकरणामध्ये विभाजित झालेली आहेत. त्यानंतर त्याचे 4 अध्याय आहेत. तर 4 अध्यायांच्या मध्ये जो पहिला अध्याय आहे तो समन्वयाध्याय आहे. तिथे समन्वय कशाचा केला आहे तर उपनिषदांची जी वचनं किंवा जे श्लोक, जे मंत्र, ज्या श्रुती, त्या श्रुतीमध्ये एखादं वचन, एखादा शब्द, एखादा श्लोक, एखादी संकल्पना आपल्याला जर तिथे विवाद्य वाटली की अजा, आता अजा हा शब्द आहे तो प्रकृतीकरता वापरला असं वाटलं आणि तीच या जगाला उत्पन्न करते असं म्हटलं, तर मग आता उपनिषदांनी असं म्हटलंय का की ह्या जगाच्या उत्पत्तीचं कारण प्रकृती आहे? तर म्हणाले असं नाही आहे. पण ते नाही आहे कोण म्हणणार? कारण एखाद्या उपनिषदामधला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये अजा हा शब्द जो प्रकृतीच्या वाचक किंवा प्रकृतीच्या जवळ जाणारा आहे असं जर वाटलं तर मग त्या शब्दाचं काय करायचं, त्याचा अर्थ कसा लावायचा? तर हा जो समन्वय अध्याय आहे यामध्ये समन्वय करणं म्हणजे त्याच्यामध्ये जे जे असे कुठे कुठे श्लोक किंवा मंत्र आढळेल ज्याच्यामध्ये ब्रह्माविषयीचं जे वर्णन केलेलं आहे त्या वर्णनामध्ये आपल्याला थोडासा संदेह निर्माण होईल, संशय निर्माण होईल. ते जे वर्णन आहे ते वर्णन एकत्र केलं त्या सगळ्या श्लोकांच्या मधून किंवा त्या सगळ्या विचारांच्या मधून त्याचा एक समन्वय साधला. समन्वय म्हणजे त्याचं नेमकं उत्तर व्यासांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला इथे असं वाटलं, अशाच अर्थाचं तिथे आहे, तिथे तसं वाटलं, तिथे तसं वाटलं. हे सगळं मिळून त्याचा जो अर्थ आहे तो तुम्हाला वाटतो तसा संशयास्पद अर्थ नाही आहे. हा जो अर्थ आहे हा अर्थ तुम्हाला अधिकाधिक ब्रह्माचं स्वरूप स्पष्ट करून देणार आहे. तो कसा आहे म्हणजे इथे तुम्हाला जो शब्द प्रकृतीचा वाचक वाटतो तो कसा ब्रह्मवाचक आहे हे सिद्ध करून देणारी सूत्र त्यांनी रचली. त्यांनी सूत्र सगळ्याच गोष्टींकरता रचली, 555 रचली आहेत. त्यातला पहिला अध्यायाचा विषय समन्वयाने म्हणजे दुसऱ्याची वाद न घालता, दुसऱ्या कुणालाही दोष न देता किंवा दुसऱ्या कुणाशीही आपल्याला जे सांगायचं आहे त्याची वेगळी चर्चा न करता व्यासांनी काय केलं तर व्यासांनी तिथे समन्वयाध्याय नावानी समन्वय करून, म्हणजे आपण व्यवहारात म्हणतो ना की भांडाभांडी करून प्रश्न सुटतो का? कोणाशी तरी आपला वादविवाद सुरू झाला तर हो वादविवादाने कधी प्रश्न सुटलेत का? आपल्याला सामोपचाराने घेतलं पाहिजे, समजुतीने वागलं पाहिजे. हे जसं आपण म्हणतो ना तसं तिथे केलंय की ठीक आहे तुम्हाला असं वाटतं ना की ह्या श्रुतींच्या मध्ये मनात संशय आहे, बरं असू दे, तुम्हाला असं वाटत असेल तर असू दे, पण म्हणाले तुम्हाला सांगतो की ते तसं नाही आहे आणि ते कसं आहे हे मी तुम्हाला समजावून सांगतो. या भाषेमध्ये त्यांनी जिथे विषय मांडला आहे त्याला समन्वय अध्याय असं म्हटलंय आणि त्या समन्वय अध्यायामध्ये ब्रह्माचं स्वरूप म्हणजे ब्रह्मच कसं जगाचं कारण आहे, ब्रह्माशिवाय दुसरं कोणीही किंवा काहीही जगाचं कारण असूच शकत नाही हे अगदी ठासून सांगण्याकरता त्या एका अध्यायाचे 4 भाग केलेले आहेत आणि त्या 4 भागांमध्ये तो अध्याय विभागलेला आहे. प्रत्येक भागामध्ये काही वेगळे वेगळे विषय घेतलेत
आणि त्या वेगळ्या वेगळ्या विषयांच्या मधून त्यांना जे सांगायचं आहे, त्यांना जे ठाशीवपणाने मांडायचं आहे, त्या विधानाची सिद्धी केलेली आहे. आणि म्हणून त्या अध्यायाला समन्वयाध्याय असं नाव दिलेलं आहे, की या ठिकाणी वैचारिक समन्वय आहे, या ठिकाणी मांडणीत समन्वय आहे, यामध्ये आक्रमकता नाही, यामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ही अत्यंत सकारात्मक भूमिका आहे, तडजोडीची भूमिका आहे, सर्वसमावेशक भूमिका आहे. या भूमिकेतून हा अध्याय मांडलेला आहे. ह्याच्या पुढचा जो अध्याय जो आपण आता यावेळी सुरू करणार आहोत आणि ज्या प्रमाणामध्ये आपण पुढे जाऊ, शक्यतो आपल्याला जमले 2 अध्याय, नाही जमले 1.5-2 अध्याय तरी आपण पुरे करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की या अध्यायामध्ये मात्र आता आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगण्याकरता भूमिका थोडी कठोर घेतली आहे, भूमिका थोडी वादविवादाची घेतलेली आहे, की आम्हाला जे वाटतं ते आम्ही ठासून सांगणार, आम्हाला जे वाटतं ते आम्ही आग्रहाने प्रतिपादित करणार. आणि हा आग्रह कुणाबरोबर आहे, हे कशाकरता याकरता उभं राहायचं, ह्याला म्हणजे वादविवाद म्हणतात, की वादाला उभं राहायचं. आणि वाद कशाकरता करायचा, आपल्या मताच्या प्रस्थापनेकरता, स्वमत प्रस्थापना, किंवा ज्याला शास्त्रीय भाषेत बोलायचं तर परमताचं खंडन आणि स्वमताचं मंडन. दुसऱ्याचं मत आहे ते परास्त करायचं, खोडून काढायचं, आणि आपलं मत आहे ते पक्क दृढ करायचं, घट्ट करायचं, ते पक्क पुराव्यानिशी सिद्ध करून ते लोकांना बरोबर पटेल असं त्यांच्या पुढे मांडायचं, आग्रहाने मांडायचं, प्रभावीपणाने मांडायचं, समर्थपणाने मांडायचं. ही जी मांडणीची पद्धती आहे त्याच्यामध्ये अगदी सोप्या शब्दात बोलायचं तर एकमेकांच्या बरोबर खडाजंगी आहे, एकमेकांच्या बरोबर मारामारी आहे, की तुम्ही असं म्हणता हे आम्हाला मान्य नाही, तुम्ही असं सांगता हे आम्हाला मंजूर नाही, असं म्हणून ते बाजूला केलेलं आहे. की काय असतं, प्रत्येकच वेळी सौम्यपणाने सांगितलेलं सगळ्यांना पटतंच असं नाही. सगळ्याच वेळी लहान मुलांना आपण समजावून पुष्कळ वेळा सांगतो की असं करू नको, असं केल्याने चांगलं नाही, तुला त्रास होईल, तुझं पोट बिघडेल, तुझी तब्येत बिघडेल, तुला ताप येईल, तू पडशील, तुला लागेल, काय जे असेल ते आपण त्यांना समजावून सांगतो. पण ते जर तेवढ्यानी भागलं नाही आणि तरी तो म्हणजे काय, मी गेलो खेळायला तर काय झालं, मी पावसात गेलो तर काय झालं, मी उन्हात गेलो तर काय झालं, आई म्हणते बघ आता एक धपाटा मारीन घरात बस मुकाट्यानी, बाहेर बिलकुल जायचं नाही. हे जसं व्यवहारामध्ये काही वेळा कठोरपणाने सांगावं लागतं तसंच आहे. प्रत्येक वेळी आपली बाजू केवळ मांडून चालत नाही, काही वेळा दुसऱ्याच्या बाजूचं खंडन करावं लागतं. त्याचं कारण असं की नाही तर ते सर्रास आरोप करत राहतात, आपल्यावरती निरनिराळे आरोप येऊ शकतात. ते आरोप आपल्यावर होऊ नयेत याकरता म्हणून जे केलेलं आहे ते स्वमताचं मंडन आहे आणि परमताचं खंडन आहे. आता ह्याच्यामध्ये परमत कुणाला म्हणायचं, कारण हे सगळे आपलेच आहेत, तर त्याचा आज आपण थोडासा पार्श्वभूमी म्हणून विचार करणार आहे. पण गेल्या वेळी जी मंडळी आली होती तीच सगळी ह्यावेळी असतील असावीत त्याबद्दल प्रश्नच नाही. पण मध्ये जे काही 2-3 महिन्याचा काळ गेला आहे त्याच्यामध्ये जर थोडंसं विस्मरण झालं असेल तर पुन्हा एकदा थोडी उजळणी करून आपण पुढे जाऊ. उजळणी म्हणजे असं की आता ब्रह्मसूत्राचा 3रा अध्याय कोणता, तर 3रा अध्याय जो आहे तो साधनाध्याय आहे. साधनाध्याय याचा अर्थ असा की आता पहिल्या अध्यायामध्ये ब्रह्मच जगाचं कारण आहे याची सिद्धी केली. आता आपण जे म्हणतो आहोत ज्या अध्यायाला आपण सुरुवात करणार, ह्या अध्यायामध्ये दुसऱ्या मताचं म्हणजे परमताचं पूर्ण खंडन करून स्वमताची प्रस्थापना केली. आणि आता काय झालं, आता पुन्हा वाद घालण्यासारखं काही राहिलं नाही, आता पुन्हा मांडण्यासारखं राहिलं नाही, आता पुन्हा आग्रह धरण्यासारखं नाही. जो धरायचा आहे जसा धरायचा आहे, जितका धरायचा आहे तितका धरून झाला, तो सगळा आता मांडून झाला, आता पुन्हा त्याच्यावर बोलायचं कारण नाही. मग आता काय, आता ते जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माची प्राप्ती व्हावी याच्याकरता काय करायचं, त्याकरता जे करायचं आहे ते जे साधन आहे ते साधन त्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि जो 4था अध्याय आहे की हे साधन केल्यानंतर त्या साधनेचं फळ काय मिळतं, त्या फलाचं स्वरूप काय आहे, ते फलाध्याय, तो फलाचा अध्याय. म्हणजे आपली जशी स्तोत्र म्हटल्यानंतर शेवटी फलश्रुती असते की नाही, की त्यांनी हे मिळेल, त्यांनी हे मिळेल, त्यांनी हे मिळेल. विद्यार्थी लभते विद्यान, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम,
आपण असं सगळं त्या प्रत्येकाची फलश्रुती जशी सांगतो तसं ह्या सगळ्याची फलश्रुती काय की ब्रह्मच जगाचं कारण आहे हे सगळं एवढं आग्रहाने सांगितलं. दुसऱ्याची भांडाभांडी केली, नंतर काही साधनेच्या विषयी चर्चा केली, ती काही आग्रहाने प्रतिपादित केली, तर त्याचा लाभ काय? तर त्याचा जो लाभ आहे तो त्या फलाध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे ती 555 जी सूत्र आहेत ती सूत्र उपनिषदांमध्ये असलेल्या प्रमुख, आपण गेल्या वेळी पाहिलं तसं प्रमुख 10 धरा किंवा प्रमुख 15 धरा किंवा अगदी त्याच्याही पुढे जाऊन प्रमुख 108 उपनिषद धरा, जी काही आपल्याला आत्ता ह्या क्षणी अभ्यासाला विचाराला आपल्यासमोर ठेवायची असतील त्याप्रमाणे जर धरली तर ह्या सर्व उपनिषदांच्या मध्ये गोळाबेरीज काय विचार आहे, कोणत्या प्रकाराने विचार मांडला आहे, तर तो जो काही विचार आहे तो विचार सगळाच्या सगळा या ब्रह्मसूत्रकारांनी विचारात घेतलाय. म्हणजे असं झालं का की काही प्रश्नांना उत्तरं दिलीत, काही प्रश्न अनुत्तरित राहिले, तर नाही म्हणाले. सगळ्या गोष्टींचा सर्व बाजूनी परामर्श घेऊन या ब्रह्मसूत्रामध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे सगळ्या अंगांनी परामर्श घेऊन ही सूत्र सिद्ध केलेली आहेत. त्यामुळे हे एक पूर्ण प्रस्थान आहे. उपनिषदांच्या बाबतीमध्ये मनामध्ये निर्माण झालेली जर शंका असेल तर त्या शंकेचं इथे पूर्ण निरसन केलेलं आहे. आणि ब्रह्माच्या स्वरूपाबद्दल साशंकता कुठेही ठेवलेली नाही आहे. अशा प्रकारे ही ब्रह्मसूत्र ही अत्यंत महत्त्वाची आहेत. तत्वज्ञान समजून घेण्याच्या कामी ती अतिशय उपयुक्त आहेत. आता ज्याला आपण प्रस्थानत्रयी म्हणतो त्यातलं जे पहिलं प्रस्थान आहे ती उपनिषद आहे. ती उपनिषद हा मंत्रसंहितेचा, ब्राह्मणाचा किंवा आरण्यकाचा भाग असल्यामुळे ही सगळी श्रुती प्रस्थान आहेत. हे जे प्रस्थान आहे, ही ब्रह्मसूत्र जी आहेत त्यांना श्रुती प्रस्थान असं म्हटलं जातं. त्यानंतर आता हे जे दुसरं उपनिषद ही श्रुती प्रस्थान आहेत. त्यानंतर आता हे ब्रह्मसूत्र आहे. ह्या ब्रह्मसूत्रांना आता आपण जे सारखं बोलतो आहोत, ह्या प्रत्येक पहिल्या अध्यायामध्ये समन्वयाने का होईना ब्रह्माची सिद्धी केली. मग तिथे आम्ही काय वापरलं? तर्क वापरला, आमची बुद्धी वापरली, आमची मांडणी वापरली. आणि आमचं जे न्यायशास्त्र आहे त्या न्यायशास्त्रावरती आधारित आम्ही आमचा विषय सिद्ध केला. आपल्या विषयाच्या सिद्धीकरता न्यायशास्त्राची आवश्यकता आहे. म्हणून हे ब्रह्मसूत्र हे न्यायप्रस्थान आहे. याला न्यायप्रस्थान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे नंबर 2चं म्हणजे पहिली उपनिषद हे श्रुती वाङ्मयातले मंत्र असल्यामुळे ते श्रुती प्रस्थान आहे. या ठिकाणी त्या श्रुतींच्या ठिकाणच्या संशयाचं निराकरण केलेलं आहे आणि विषयाची सिद्धी केली आहे. म्हणून हे न्यायप्रस्थान आहे. आणि तिसरी जी भगवद्गीता, भगवंतांनी अर्जुनाला केलेला जो उपदेश आहे ते जे आहे ते स्मृती प्रस्थान आहे. कारण आपण म्हणतो ना या सगळ्या स्मृतींच्या मध्ये ही जो आपला भगवद्गीतेचा ग्रंथ आहे, ही जी आम्हाला होणारी विषयाची ओळख आहे, तत्वज्ञानाची ओळख आहे भगवंताच्या मुखातून, ते स्मृती प्रस्थान आहे. आणि म्हणून ही 3 प्रस्थान आहेत: श्रुती प्रस्थान, न्यायप्रस्थान आणि स्मृती प्रस्थान. आता आपण न्यायप्रस्थानाचा विचार करतोय, त्यातल्या अगदी न्यायशास्त्रावरती आधारित असलेल्या एकमेकांच्या खंडन मंडनाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. तर आता हा जो विचार इथे मांडला ते आता वाद कुणाशी घालायचा आहे, भांडण कुणाशी करायचं आहे, नंतर आपली विचारांची सिद्धता कुणाकरता करायची आहे, कुणासमोर करायची आहे, कुणापासून आपल्या विषयाला अधिकाधिक प्रस्थापन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या विषयाची प्रस्थापना करण्याकरता आपले दर्शनांचा विचार करायला लागेल. आता हे ब्रह्मसूत्र जे आहे ते कोणतं दर्शन आहे, किंवा ज्या षडदर्शनांना आमच्याकडे एकत्रित नाव आहे की त्यांना षडदर्शन असं म्हटलं जातं, ही षडदर्शनं कोणती, कुणाला षडदर्शनं म्हटलं जातं? साधारण त्यांच्या जोड्या आहेत, 3 जोड्या आहेत. ही कोणती दर्शनं? तर आत्ता ज्या जोड्या आपण पाहणार ती वैदिक दर्शनं. वैदिक दर्शन म्हणजे काय? जे वेदांचा आधार, वेदांच्यावरची श्रद्धा किंवा वेदांचं प्रामाण्य मान्य करतात ते. म्हणजे आम्हाला वेद मान्य आहे,
आम्ही वेदांना डावलून आमचं काही स्वतःचं प्रस्थापित करणार नाही. आता वेद आम्हाला मान्य आहेत असं म्हटलं तरी 100% जे वेदांनी म्हटलंय तेच ते मांडतात का? समजा नाही मांडत आणि त्यांनी ते जरी 100% नाही मांडलं तरी सुद्धा ते वेदांचं प्रामाण्य स्वीकारूनच आपला विचार मांडतात. कशा करता मांडतात? वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आम्हाला नीट आणि स्पष्ट कळावं याकरताच मांडतात. म्हणजे ते असं म्हणतात की वेदातला विचार तुमच्या पुढे स्पष्ट करण्याकरता एक काहीतरी भूमिका आम्ही घेतो आणि ती भूमिका घेऊन तुमच्या पुढे विषय मांडतो. अवघडच आहे ना. वेदांनी काय सांगितलं ते आम्हाला कळणं अवघडच आहे. ते कळायला प्रत्येकाला वेगवेगळी पद्धती उपयोगाला येते. मग आता ती पद्धती सांगणारे कोण? ती पद्धती सांगणारे एक सांख्य, त्याला सांख्य दर्शन असं म्हणतात. ते जे सांख्य दर्शन आहे त्या सांख्य दर्शनाच्या आधारावरती योग दर्शन उभं राहिलेलं आहे. ही एक जोडी आहे. सांख्य आणि योग ह्या दोन दर्शनांची एक जोडी आहे. दुसरी न्याय आणि वैशेषिक ही दुसरी जोडी आहे. वैशेषिकांनी आपण गेल्या वेळी बघितलं त्याप्रमाणे की वैशेषिकांनी सांगितलं की हे जे जग आहे ते अणूपासून निर्माण झालेले आहे. म्हणजे आत्ताचे जसे शास्त्रज्ञ म्हणतात की ह्या जगाचं मूलतत्व काय आहे तर अणू आहे, त्याच्यापासून हे जग निर्माण झालेलं आहे. हे जसं आज विज्ञान प्रस्थापित करतं तसं वैशेषिक हेही आपल्या बाजूनी विज्ञानाची प्रस्थापना करतात आणि ते म्हणतात ते कोणते प्रमाणवादी आहेत? प्रत्यक्ष प्रमाण. अणू दिसतो का त्यांना? दिसत नाही, पण तरीसुद्धा हे जग ज्याच्यातून निर्माण होतं तो अणू किती लहान आहे ते म्हणतात पुष्कळ लहान असेल, पण तरीसुद्धा आम्ही अणूचं काहीतरी परिमाण म्हणजे मोजमाप आपल्याला देतो. कसं देतो म्हणाले? खिडकीतून जर उन्हाची तिरीप आपल्या घरात आत येत असेल तर ती तिरीप जेव्हा आत येते तेव्हा बारीक धुळीचे कण त्याच्यामध्ये फिरताना आपल्याला दिसतात. तर ते म्हणतात ते किती बारीक असतात तुम्ही ते मोजू शकत नाहीत, तुम्हाला फक्त ते जाणवतात, हातात पकडता येत नाहीत. आणि असे जे बारीक कण आहेत ते 2 एकत्र होणं तर द्वेणू होतो, ते 3 एकत्र होणं तर त्रिसणू होतो. अशा प्रकारे ते एकमेकांच्या बरोबर एकत्र येऊन याच्यापासून ह्या जगाची निर्मिती होते. आणि त्यांनी कण मानलेत. मग आता त्या अणूचा विचार किती सूक्ष्मतेने करावा हा भाग वेगळा, पण त्यांनी सूक्ष्म तऱ्हेने अणूला मानला. आणि नैयायिकांनी प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावताना न्यायशास्त्र सांगतं की अर्थ कसा बरोबर सांगाल तुम्ही, तो सांगायला पण तुम्हाला एका पद्धतीने जावं लागतं, एक तर्क स्वीकारावा लागतो. जसं आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की मोठे सस्पेन्स पिक्चर्स असतात की ज्याच्यामध्ये रहस्यमय कथा असतात, रहस्यमय सिनेमे असतात, रहस्यमय कादंबऱ्या असतात. त्याच्यात कसं असतं, पहिल्यांदा काहीतरी चोरी झाली आहे, पहिल्यांदा काहीतरी खून झाला आहे, कुणीतरी कुणाला तरी फसवलं आहे आणि मग ते कुणी फसवलं असेल, कसं फसवलं असेल, का फसवलं असेल, आता ते जर शोधायचं आहे तर ते कोणत्या पद्धतीने शोधता येईल. मग त्याचा शोध घेण्याकरता पद्धतशीर तर्क उभा केला जातो की मग हे असं असेल म्हणून, मग हे आम्ही रक्ताची तपासणी केली म्हणून, आम्ही हाताचे ठसे घेतले म्हणून, आम्ही त्या लोकांच्या कपड्यांची छाननी केली म्हणून, ते राहतात त्या जागेला आम्ही भेट दिली आणि तिथे काही पुरावे आहेत का पाहिलं, ते कुठे कुठे गेले त्याचा इतिहास काढला. हे सगळं काय आहे? हा एक तर्क सुरू झाला आणि त्या तर्कातून तो जो गुन्हा आहे त्याचं अन्वेषण, त्याचा शोध घेण्याकरता लोकांनी आपल्या परीने प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि त्या प्रयत्नातून तो गुन्हा शोधला, तो खून शोधला, काय तर दरोडा असेल दरोडा शोधला, जे असेल ते जे काही आहे ते शोधून आपल्या ठिकाणी त्याचा, त्या व्यक्तीचा, गुन्हेगार व्यक्तीचा शोध पुरा करून तो पुराव्यानिशी सिद्ध केला. कारण तो कोर्टात सिद्ध झाला पाहिजे ना, ह्यांनी भले सिद्ध केला, यांना खात्री पटली की हा गुन्हेगार आहे, ते म्हणजे अशी तुमच्या नुसत्या खात्रीवर नाही चालत, आमच्याकडे ते सिद्ध झालं पाहिजे. तसं न्यायशास्त्र आहे. न्यायशास्त्र म्हणतं आता जसं आमच्यासारखं आहे, आपलं आघळ पघळ प्रवचन करतोय काहीतरी, एक इकडचं एक तिकडचं एक तिकडचं घेऊन बोलतो. नैयायिक म्हणतो असं बोलू नका, असं कुठं इकडं कुठं तिकडं असे घरंगळत जाऊ नका, जे बोलायचंय ते मुद्देसूद बोला, जे बोलायचंय ते तर्कानी बोला,
जे बोलायचंय ते संदर्भाने बोला. म्हणजे कसं, यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वह्निही म्हणाले. सांगा, इकडे धूर दिसतोय, याच्यातून निष्कर्ष काय काढणार? जिथं जर नक्की धूर दिसतो आहे याचा अर्थ तिथे आग लागली असली पाहिजे, एवढाच तर्क निघाला. नाहीतर असा आहे पुष्कळ खुलवून बोलणारा कीर्तनकार असला की तो म्हणतो, अहो धूर म्हणजे काय, धुरीचे लोट येत होते, धुराचे लोट येत होते म्हणजे आम्हाला वाटलं भूकंपच झाला, त्याच्यावर आम्हाला आवाज आल्यावर आम्हाला असं वाटलं की घराच्या घरं कोसळून पडली. तो नैयायिक म्हणतो, हे असलं आवडत चवडत बोलायचं नाही, जे बोलायचं ते सूत्रांनी बोला. धूर दिसला मान्य, धूर दिसला म्हणजे तिथे कुठेतरी आग लागली असली पाहिजे, आगीशिवाय धूर दिसणार नाही. हे इतकं सतर्क साधार विषय मांडणी केली पाहिजे. ती जी विषयाची मांडणी आहे तो आपला आता ह्या वेळचा विषय आहे. तर कुणाशी हे भांडावं लागणार आहे आम्हाला? आता हे न्यायदर्शन आहे आणि हे वैशेषिक आहे. ही दुसरी जोडी आहे ज्यांची वेदांवर श्रद्धा आहे, पण ही दोन दर्शन आहेत. आता तिसरी जोडी आहे. तिसरी जोडी आहे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. ही सगळी कोणती दर्शनं आहेत? ही वैदिक दर्शनं आहेत. वैदिक दर्शनं याचा अर्थ काय की ज्या दर्शनांचा वेदावरती विश्वास आहे, त्यांची वेदांवर श्रद्धा आहे, ते वेदाचं प्रामाण्य मान्य करतात, अशांना वैदिक दर्शनं म्हणतात. आता ही जी वैदिक दर्शनं आहेत ही वेदाचं प्रामाण्य मान्य करतात. याचा अर्थ ते परमेश्वराचं प्रामाण्य मान्य करतात असं नाही, ते ब्रह्माचं प्रामाण्य मान्य करतात असं नाही. आता ही जी पूर्वमीमांसा आहे, पूर्वमीमांसा म्हणजे काय? यज्ञ पद्धती, कर्मकांड. त्याच्यामध्ये एखादा यज्ञ करायचा आहे, तो यज्ञ कशा करता आहे? त्यांनी यज्ञाचं जो हेतू आहे तो आपल्याकडे स्पष्ट करून सांगितला आहे. स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञ करावेत, त्या यज्ञांचं फल मिळतंच मिळतं. आता स्वर्गाकरता यज्ञ करणारा हा जो पूर्वमीमांसक आहे तो वेदाचं प्रामाण्य मानतो, 100% मानतो, वेदांचे मंत्र मानतो, 100% मानतो, तो वेदांचेच मंत्र म्हणतो, यजुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणेच यज्ञाची प्रक्रिया करतो, यज्ञ कर्म करतो. त्या यज्ञ कर्म करण्याकरता जे जे ब्राह्मण ग्रंथात सांगितलं आहे, ज्याची चर्चा आरण्यकात केली आहे, जे जे उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे ते अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तो पुष्कळ प्रमाणामध्ये यज्ञसंस्थेद्वारा वेदांचं प्रामाण्य मान्य करून आपल्या ठिकाणी, ज्याला आपण म्हणू जीवन व्यतीत करतो म्हणा, किंवा आपल्या ठिकाणी तो आस्तिक असतो म्हणा. पण तो देवाला मानतो का? पूर्वमीमांसक यज्ञ करतो म्हणून देवाला मानत नाही. तो यज्ञ कशा करता करतो? तो म्हणतो मला स्वर्गात जायचंय म्हणून यज्ञ करतो. मी स्वर्गात कसा जातो? तो असं म्हणतो की मी कर्म करतो, मी चांगलं कर्म केलं की मला चांगल्या कर्माचं फळ मिळतं, माझ्याकडून कर्म वाईट झालं तर मला त्याचं पाप लागतं, दोष लागतो. म्हणजे चांगल्या कर्माचं फळ मला स्वर्गात जायला मिळेल, वाईट कर्माचं फळ मला नरकात जावं लागेल. तो म्हणतो जर मी करतो मी फळ भोगतो तर आम्हाला तुमचं ब्रह्म काय करायचं? आम्हाला त्याची काही गरज नाही. आम्ही कर्म करू, आमच्या कर्माचं फळ आम्ही भोगू, मग ते सुख मिळेल नाही तर दुःख मिळेल, त्याच्याकरता आम्हाला तुमचं ब्रह्म नको. असं एका बाजूनी त्या ब्रह्माची त्यांच्या दृष्टीने आवश्यकता नाही असं दाखवतात, आणि दुसऱ्या बाजूनी सबंध यज्ञामध्ये त्या ब्रह्माचा वाचक जो ओम आहे त्याच्याशिवाय यांचं पान हलत नाही. कुठलाही मंत्र म्हणताना ओम म्हणतात, कोणतीही कृती करताना एकाने दुसऱ्याला म्हणजे प्रेश द्यायचं आहे तरी ओम म्हणतात. कुठलंही यज्ञकर्म करताना ओमच्या उच्चाराशिवाय होत नाही. पण प्रत्यक्ष ईश्वराचं अधिष्ठान, आम्ही ईश्वर मानला, आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला त्याच्याकडे जायचं आहे असं मान्य करत नाही, म्हणजे त्यांना ते मान्य नाही. म्हणजे काय झालं? आता उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र, उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत, आणि वेदांताची ही प्रस्थानत्रयी, त्याच्यामध्ये सुद्धा उत्तरमीमांसा म्हणजे आपण जर ब्रह्मसूत्र पाहिली तर ब्रह्मसूत्र काय सांगतात? अहो तुम्ही ब्रह्माशिवाय दुसरं काही बोलायला लागलात, आम्ही मान्यच करणार नाही. ईश्वर नाही असं जर तुम्ही म्हटलं तर आम्ही मान्यताच देणार नाही.
मग आता त्यांना हल्ला कुणावर करायला लागेल? या पूर्वमीमांसकांवरती. हे उत्तरमीमांसा करणार आहेत. उत्तरमीमांसक का म्हटलं त्यांना? असं म्हणायचं कारण एकच आहे की ह्या पूर्वमीमांसकांनी कर्म केलं, कर्म फार चांगलं केलं, त्यांना स्वर्ग मिळाला, ते स्वर्गात गेले, स्वर्गामध्ये फार उत्तम प्रकारचे उपभोग मिळाले, कारण यज्ञ फार निष्ठेने केले, फार कष्टाने केले, कर्माच्या मागे यांनी आपलं फार मोठं बळ उभं केलं आणि त्यामुळे त्यांना त्या कर्माचं फार उत्तम फळ तिथे मिळालं. किती मिळालं? जोपर्यंत यज्ञाचं पुण्य आहे तोपर्यंत. क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशंती. पण पुण्य क्षीण झालं, संपलं. कारण जे यज्ञाचं पुण्य होतं ते संपल्यानंतर त्यांनी सांगितलं आता हे स्वर्गातले उपभोग तुम्हाला मिळायचं नाही, चला खाली, आता पुन्हा मृत्यूलोकात जा. आता तो म्हणायला लागला अहो हे आता आम्ही पुन्हा इथे आलो, पुन्हा यज्ञ केले, पुन्हा स्वर्गात आलो, पुन्हा त्याचा उपभोग घेतला, पुन्हा आमचं पुण्य संपलं, पुन्हा आम्ही खाली आलो. हे किती काळ करायचं? हे असं सारखं कर्माचं फळ मिळवायचं आणि मिळवल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकामध्ये यायचं, हे आम्हाला मान्य नाही. म्हणून तो चिंतन करायला लागला, म्हणून तो विचार करायला लागला. त्याला असं वाटलं हा पर्याय मला पुरेसा नाही आहे. जसं आपल्याला वाटतं ना की लहान मुलांना खूप बर्फी आवडते, त्यांनी बर्फी खाल्ली, आज खाल्ली, उद्या खाल्ली, परवा खाल्ली. मग तो म्हणतो आई मला ती बर्फी खाऊन खाऊन आता तुम्हाला रोज देतेस, मला आवडतं, मला कंटाळा आला, मला श्रीखंड पण आवडतं, तू श्रीखंड कर. किंवा आई त्याच्याकरता श्रीखंड करते. ती बर्फी रोज खाऊन कंटाळा आल्यानंतर तो म्हणतो की अरे बर्फी तरी काय रोज रोज खायची? ते लहानसं मुलं आहे तरी त्याला वाटतं आता काहीतरी वेगळं पाहिजे. तसा जो मीमांसक आहे, पूर्वमीमांसक, तो त्या कर्मामुळे स्वर्ग भोगून त्याच्या लक्षात येतं की अरे ह्याला शेवट नाही आणि ह्याला सुरुवात नाही. कर्म करायचं फळ भोगायचं, कर्म करायचं फळ भोगायचं, ह्याला काय अर्थ आहे? ह्याचा शेवट काय? आणि हे कुठून सुरू होणार आहे? फक्त माझ्या कर्मातून. आणि संपणार कुठे? माझ्याच कर्मात. तर त्याच्यात मला रस नाही. मग जर मला सुख पाहिजेच आहे, आता स्वर्गातलं ते सुख भोगून खाली यायच्या वेळी मला फार दुःख होतं, म्हणजे सुख भोगून दुःख भोगायला माझी तयारी नाही आहे. मग मला असं सुख पाहिजे की ज्याच्यानंतर मला दुःख भोगावं लागणार नाही. मग तो म्हणतो की मला त्याचा विचार केला पाहिजे की एकदा सुख मिळालं की सुखच टिकलं पाहिजे, दुःख होताच कामा नये. असं कोणतं बरं सुख आहे? म्हणून त्या पूर्वमीमांसेनंतर उत्तरमीमांसा, म्हणजे मीमांसा म्हणजे विचार, पहिल्यांदा केलेला विचार. पूर्व म्हणजे आधी केलेला विचार, प्रथम केलेला विचार. प्रथम विचार झाला, प्रथम विचारानंतर दुसरा विचार झाला. दुसरा कशाचा विचार झाला? तो उत्तर, म्हणजे त्यानंतर विचार झाला की ह्या विचाराने समाधान नाही झालं, म्हणून उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा म्हणजे तिथे पहिलं सूत्र काय? अथातो ब्रह्म जिज्ञासा. म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. तो म्हणतो पुष्कळ केलं मी, अगदी शतक्रतू केले, 100 यज्ञ केले, 1000 वर्ष चालणारी यज्ञाची सत्र आमच्या घरामध्ये झाली. म्हणाले आम्ही सोमयाजी आहोत, आम्ही इतके वेद जाणणारे आहोत, आम्ही वाजपेयी आहोत, कितीतरी आम्ही यज्ञ केले, पण तरी सुद्धा आमचं समाधान नाही झालं. म्हणून आता हे सगळं करून समाधान नाही झालं, म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. म्हणून आता आम्ही ब्रह्माची जिज्ञासा करतो. आणि ती उत्तरमीमांसा आहे, तो वेदांत आहे, ती ब्रह्मसूत्र आहेत. आता ही ब्रह्मसूत्र, आता आपल्याला त्याच्यातच त्याचं उत्तर आहे की ब्रह्म हेच अधिष्ठान आहे. ह्या जगाचं जे मूळ अधिष्ठान काही आहे, ज्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे, ते मूळ ब्रह्मच आहे. हे झालं. हे अधिष्ठान एकदा स्वीकारल्यानंतर हे जे ब्रह्मसूत्रकार आहेत ते म्हणतात ज्याच्या ठिकाणी मर्यादा आहे, ज्याच्या ठिकाणी विचारात कुठेतरी गफलत आहे, गोंधळ आहे, त्याला सांगितलं पाहिजे तुझं कुठं चुकलंय, तू कसं योग्य विचार करत नाही आहेस, तुझं बाकी सगळं चांगलं आहे पण हे तुझं बरोबर नाही आहे, किंवा हा विचार तुझा मर्यादित आहे, या विचाराने तुला जे फळ मिळायला पाहिजे, जे अधिक योग्य फळ आहे, जे अधिक सुखावह आहे, ते तुला मिळत नाही आहे. म्हणून वाद कुणाकरता घातला तर काय भांडणं करायची ना आम्ही श्रेष्ठ आहोत सिद्ध करायचं म्हणून नाही. तुमच्यातली काय कमतरता आहे, तुम्ही कुठे चुकता आहात, तुम्ही कशापाशी थांबला आहात, तुम्ही तिथे न थांबता तुम्हाला कुठं जायचं आहे, ते सांगण्याकरता व्यासांनी हा अविरोध अध्याय लिहिलेला आहे. अविरोधाध्याय त्याचं नाव आहे की अविरोध
हा जो ब्रह्माच्या अस्तित्वाला ज्या कोणाचा विरोध आहे तो विरोध परास्त करून आता अविरोधाने ब्रह्म हेच जगाचं उत्पत्ती स्थिती लयाचं कारण आहे हे आम्ही सिद्ध करतो असं व्यास म्हणतात. तर आता इथे वाद घालताना आपल्याला म्हटलं तसं की कुणाला सांगावं लागणार आहे, या पूर्वमीमांसकाला सांगावं लागणार आहे की अरे तू यज्ञ करतो, यज्ञो वै विष्णुहू असं म्हण की यज्ञ म्हणजे विष्णूच आहे, विष्णू म्हणजे देवताच आहे आणि देवता अंतिमतः परमात्माच आहे. जर यज्ञाच्या मागची तुझी धारणा जर देवतांना हवन देऊन त्या देवतांनी संतुष्ट होऊन तुला स्वर्गाचं फल द्यावं ही असेल तर मर्यादित आहे. पण त्याच्या मागची धारणा हा विष्णू म्हणजे साक्षात परब्रह्म आहे आणि त्या विष्णू करता मी यजन करणं म्हणजे साक्षात मोक्षाची प्राप्ती करून घेणं आहे असं असेल तर तुला त्याचं योग्य फल मिळणार आहे. म्हणून तो तिसरा साधनाध्याय की तू जे यज्ञ करशील त्या यज्ञाचं अधिष्ठान काय, त्या यज्ञाचा संकल्प काय. संकल्प मला स्वर्ग मिळो नाही म्हणाले, मला ईश्वर मिळो, मला मोक्ष मिळो, मला परमात्मा प्राप्ती हो, हे तुझ्या यज्ञाचं जे मूळ संकल्प रूप आहे ते असं असू दे. आणि मग आता या पूर्वमीमांसकांना सांगितलं तसंच मागे आलो वैशेषिक आणि नैयायिक. त्याच्यामध्ये नैयायिक म्हणतात आम्हाला दुसऱ्या कशाची कर्तव्य नाही, आमचा फक्त तर्क आहे आमच्या हातामध्ये. जसं वकील आहेत, वकील आपल्या आशिलाला विचारून घेतात बाबा रे माझ्याकडे कबूल करायचं, गुन्हा केला का नाही केला, खून केला का नाही केला, चोरी केली का नाही केली, हे बघ तू माझ्याकडे आलायस, तुला वाचवायलाच मी बसलेलो आहे. पण मला माहिती असलं पाहिजे की तू गुन्हा केलायस की माझ्याकडे कबूल झालं पाहिजे. का? कारण त्याकरता मला तर्क रचायचा आहे. तू गुन्हा केलाच नसलास तर मला फार सोपं आहे, सत्याला काय तर्क रचावा लागतो, सत्याकरता मांडणी करणं सोपं आहे. पण तू जो गुन्हा केला असलास तर त्या गुन्ह्याला तो गुन्हा कसा नाही हे सिद्ध करण्याकरता तू निर्दोष ठरावा असा मला निर्दोष तर्क उभा करावा लागेल, म्हणजेच तू सुटशील, नाही तर तू अडकशील. तुला खुनाच्या आरोपातून, तुला दरोडेखोरीच्या आरोपातून तुला मी सोडू शकणार नाही, भ्रष्टाचाराच्या आरोपातून. तसा नैयायिक म्हणतो आमचं कशाशीच घेणं देणं नाही, आम्हाला फक्त वाक्य आहे आमच्या समोर, त्या वाक्याचा हेतू काय, त्या वाक्याचा अर्थ काय, त्या वाक्याचं प्रयोजन काय, तो कशा पर आहे, कशा करता आहे, काय हेतूनी आहे हे आम्हाला कळलं की त्याचा तुम्हाला आम्ही अर्थ करून देणार. ह्याचा उपयोग काय आहे, ही सगळी वेदांची अंग आहेत, ही सगळी दर्शनं आहेत, वेदांचा अर्थ सुस्पष्ट करणारी. आता समजा एक वेदातलं वाक्य आहे, एखादा मंत्र आहे, एखादी ऋचा आहे आणि त्या ऋचेचा अर्थ कळेनासा झाला, तो कोण अर्थ लावणार? सांख्य लावणार, वैशेषिक लावणार, पूर्वमीमांसक लावणार, का योग दर्शन लावणार, न्याय दर्शन लावणार. ते नैयायिकाकडे श्लोक घेऊन येणार, ते म्हणणार सांगा ह्या वाक्याचा अर्थ कसा लागतो, या वाक्याच्या मागे काय आम्ही संदर्भ धरायचा, हे वाक्य कुणाच्या पर आहे असं समजायचं आणि ह्या वाक्याचा निर्णय कसा करायचा, तात्पर्य निर्णय देण्याचं सामर्थ्य न्यायशास्त्राकडे आहे. न्यायशास्त्र म्हणतो आम्हाला तुम्ही परमेश्वर आहे का नाही ह्या भानगडीत पाडता कशाला, आम्हाला कुठलाच वाद घालायचा नाहीये, परमेश्वर आहेही म्हणायचं नाही, नाही म्हणायचं नाही, आम्हाला काहीच म्हणायचं नाहीये, आम्हाला फक्त तुम्हाला सांगायचंय हे योग्य आहे का हे अयोग्य आहे, एवढंच सांगण्याकरता आम्ही आहोत. त्यामुळे नैयायिकांशी परमेश्वराचा काही संबंध नाही. वैशेषिक म्हणतात आम्ही परमेश्वर मानतो पण आमची जी सगळी द्रव्य आहेत त्या द्रव्यांच्या मध्ये एक परमेश्वर आहे. चला जसे आपण म्हणतो ना आपल्याकडे लग्नाला काय हो किती जणांना बोलावलंय, आज 500 पान आपल्याकडे व्हायचंय, कुणी जर सांगितलं हो त्या दोघांना बोलावलं तर बरं होईल, आपण म्हणतो काय बिघडलं हो एवढी लोक जेवायची, अजून 2 माणसं जेवली तर काय झालं. तसा तो वैशेषिक म्हणतो अहो आम्ही एवढी द्रव्य मान्य केली आहेत, तुमच्या मते एक ईश्वर मान्य करायचा, मान्य करू, काय बिघडलं. सगळ्यांबरोबर तो ईश्वरच नाही, हे आमच्या सगळ्यांबरोबर तो एक. आम्ही जर 15 पदार्थ मानले तर आम्ही 16वा ईश्वर मानू. आम्ही जर आमच्याकडे 25 लोकांना जेवायला बोलवायचं ठरवलं तर 26वा बोलवू, आम्हाला काय अडचण नाही. म्हणजे हा ईश्वर आमच्या 25 पदार्थातला 26वा पदार्थ म्हणून स्वीकारायला आम्ही काही नाही म्हणत नाही. मग त्या वैशेषिकांना सांगावं लागेल की अरे बाबा तुझ्या 25 पदार्थातला ईश्वर हा एक पदार्थ नाहीये,
ह्या 25च्या वर येतो, तो 25च्या कसा वर आहे हे समजावून सांगणं म्हणजे अविरोधाध्यायामध्ये त्याच्याशी वाद घालणं आहे. आता सांख्य आणि योगाकडे आलो आपण. आता हे जे सांख्य दर्शन आहे आणि योग दर्शन आहे, योग दर्शन अत्यंत प्रभावी आहे, योग दर्शन अत्यंत उत्तम आहे. योग दर्शन आपल्या ठिकाणी स्वतंत्र आहे आणि एक पूर्ण दर्शन आहे, एक पूर्ण विचार आहे. कोणत्या तरी एका विचाराकरता त्याला पूरक म्हणून दर्शन नाही आहे, ते दर्शन त्याच्या ठिकाणी पूर्ण आहे. आणि तसंच हे जे सांख्य दर्शन आहे ते सुद्धा त्याच्या ठिकाणी पूर्ण आहे. हे म्हणजे आपल्या व्यासांनी म्हणा किंवा आपल्या तत्ववेत्यांनी म्हणा, वेदांत्यांनी असं म्हटलंय की सांख्य हे प्रधान मल्ल आहेत. म्हणजे कुस्तीला मैदानामध्ये आलेले 2 मल्ल, एक वेदांत असेल तर त्यांच्याबरोबर कुस्तीला उभं राहायला श्रेष्ठ मल्ल फक्त सांख्यच आहेत. कसे आहेत? त्याचं कारण असं की त्यांनी ज्या पद्धतीने तत्वज्ञानाची मांडणी केली आहे, इतकी बिनतोड मांडणी वेदांत्यांनी सुद्धा केली का नाही केली असं वाटावं, अशी वेदांत्यांच्या तुल्य बळ आहेत ते. कारण वेदांतीन सांख्य यांच्यामध्ये काहीच भेद नाही. जी मांडणी केली आहे त्या मांडणीत काहीच फरक नाही आहे. फरक कशात आहे? फरक एवढाच आहे की सांख्य म्हणतात, सांख्यांनी जे मान्य केले ते आपण आता थोडं बघणार आहोत नंतर. सांख्य म्हणतात तुमचा तो परब्रह्म परमात्मा आम्हाला काही लागत नाही. हे जग कसं निर्माण झालं हे सांगण्याकरता जे दर्शन किंवा जे तत्वज्ञान आम्ही उभं केलं, त्या तत्वज्ञानामध्ये आम्हाला तुमचा ईश्वर न आणताच काम भागतं आमचं. मग आम्हाला जर ईश्वराशिवाय ह्या जगातल्या सगळ्या समस्यांची उत्तरं देता येतात तर मग आम्हाला तुम्ही कशाला पाहिजे? आम्हाला तुमची काही गरज नाही, तुमची म्हणजे तुमच्या ईश्वराची गरज नाही. म्हणून सांख्य अजिबात ईश्वर मानत नाहीत. सांख्य निरीश्वरवादी आहेत, मूळ सांख्य. आता त्या सांख्य दर्शनामध्ये या जगाच्या निर्मितीची जी प्रक्रिया स्वीकारलेली आहे, जी प्रोसेस स्वीकारलेली आहे, तीच प्रक्रिया कुणी स्वीकारली आहे? तीच प्रक्रिया योगकारांनी स्वीकारली, योगदर्शनांनी स्वीकारली. योगदर्शनांनी जरी तीच प्रक्रिया स्वीकारलेली असली तरी त्यांनी काय म्हटलंय किंवा तुम्ही म्हणता तसं काही नाही बरं का, आमच्या दृष्टीने ईश्वराची कृपा व्हावी लागते. योग आम्हीच करतो, आम्ही स्वतः आमच्या प्राणायामाच्या बळावरती, आम्ही स्वतः आमच्या चित्ताच्या बळावरती आम्हाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला पाहिजे असेल तर आम्ही सिद्धी मिळवतो, आम्हाला पाहिजे असेल तर केवल स्थिती म्हणजे कैवल्य, त्या कैवल्याची प्राप्ती करून घेतो. आम्हाला आवश्यकता वाटली आम्ही समाधी मिळवतो. पण म्हणाले हे सगळं जे मिळवण्याकरता आम्ही करतो, हे सगळं जेव्हा आमच्या मनामध्ये करायचं आहे तेव्हा आम्ही एकटे जरी करत असलो तरी सुद्धा आमच्या साधनेच्या बळावर करत असलो तरी आमच्या साधनेला फळ येण्याकरता कृपा ईश्वराची झालीच पाहिजे. म्हणजे आम्ही काय मान्य करतो? ईश्वराचा अनुग्रह मान्य करतो. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग हा, असं पतंजलींनी सांगितलंय. काय काय पाहिजे? तप पाहिजे, स्वाध्याय पाहिजे आणि ईश्वराचं प्रणिधान पाहिजे, म्हणजे ईश्वराची उपासना पाहिजे, म्हणजेच आपल्याला त्याचा लाभ होतो. साधन करताना आता वेदांती म्हणतो तुम्हाला सुद्धा शिकवलं पाहिजे थोडंसं. का? कारण योग करणारा म्हणतो की आम्ही साधन करतो, त्या साधनामध्ये सारखं ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे असं काही नाही आहे. आम्ही कोणत्याही मार्गाने जाऊ, आम्ही नुसत्या प्राणायामाच्या अभ्यासाने जाऊ. प्रच्छर्दन विदारणाभ्याम वा प्राणस्य, आम्ही प्राणाचा विचार करू, आम्हाला काही दुसऱ्याची गरज नाही. वीतराग विषयम वा चित्तम, आम्ही चित्ताचं वैराग्य असं अंतःकरणामध्ये घेऊन त्याचं आलंबन घेऊन समाधी लावून आम्ही ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो. यथा अभिमत ध्यानाद्वा, आम्हाला जे ध्यान आवडेल त्या ध्यानाचं आलंबन घेऊन आम्ही समाधीपर्यंत जाऊ शकतो. ईश्वरच कशाला पाहिजे? म्हणजे साधनेला ईश्वरच पाहिजे असं नाही, पण केलेल्या साधनेवरती त्याचा कृपानुग्रह मात्र पाहिजे. म्हणजे आम्ही भक्त कसं म्हणेल
की अरे कृष्णाची तरी भक्ती करीन, रामाची तरी भक्ती करीन, माझ्या सद्गुरूंची तरी भक्ती करीन, कोणत्या तरी देवतेची, देवता सोडून मी कोणाची भक्ती करीन? एक तर गुरु तरी देवता असेल, नाही तर ईश्वर तरी देवता असेल. म्हणाले ह्या दोघांच्या पेक्षा कोणाची करणार मी भक्ती? ते म्हणतात आम्हाला काही ईश्वर लागत नाही भक्तीला, पण ईश्वराने कृपा मात्र केली पाहिजे, त्याच्याकडे सामर्थ्य जरूर आहे, ते आम्ही मान्य करतो. मग हे ब्रह्मसूत्रकार गप्प बसतील का? ते म्हणतात अहो असं कसं चालेल, तुम्ही आपले तुमच्या तप स्वाध्याय याच्याबरोबर आपला एक ईश्वर प्रणिधान दिला, म्हणजे तुम्ही तप करणार, तुम्ही स्वाध्याय करणार, त्याच्यातून तुम्हाला फळ मिळणार असं म्हणणार, आणि आपली ईश्वराने 10-20%, 30% कृपा करावी असं म्हणणार. आम्ही असं नाही म्हणणार, आम्ही म्हणणार सगळं काही त्याच्याचमुळे होतं. झाडाची हे पान हाले त्याची सत्ता, तो जे करेल त्यांनीच होणार आहे. तुम्ही आपलं हे सगळं केल्याने होतं, त्याच्याबरोबर आपला तो असलेला बरा. आपण जसं म्हणतो ना की आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलीचा लग्नाचा योग जेव्हा असेल तेव्हाच आपल्या मुलीचं लग्न होईल, आणि आपण पुन्हा त्याच्या पुढे जाऊन म्हणतो नाही नाही आमच्या अगदी देवावर श्रद्धा आहे, सगळं काही करणारा तोच आहे, असं म्हणत असताना आमच्या खिशात आम्ही त्या मुलीची पत्रिका ठेवून ज्योतिषाकडे का जातो? आम्ही म्हणतो की बाबा असं आहे, सगळं जरी खरं असलं तरी ज्योतिषाला दाखवावं, म्हणजे आपल्याला कळतं की मुलीच्या लग्नाचा योग तरी कधी आहे, लग्न तरी केव्हा व्हायचं आहे, ते तरी कळू दे एकदा. तसं म्हणाले तुमचं ईश्वराचं आहे की सगळं काय तुम्ही करणार, आणि आपला तो ईश्वर पण तोंडी लावायला असू दे. म्हणून म्हणाले योग इतका चांगला आहे, दर्शन इतकं चांगलं आहे, पण व्यासांनी एका सूत्रांनी त्यांचा समाचार केलेला आहे. त्यांना नावं कुठंच ठेवली नाही आहेत, कुठंच नाव ठेवलं नाही आहे. योगाचं अमुक एक वाईट आहे असं म्हटलंच नाही. सांख्यांना परास्त केलंय, सांख्यांशी वाद घातलाय, आणि काय म्हटलंय त्यांनी? सांख्यांना हरवून, सांख्यांना वादविवादामध्ये निरुत्तर करून त्यांनी म्हटलं येतं न योग प्रयुक्त, हा येते न, यांनीच योगाचा समाचार घेऊन झाला. म्हणाले योगाचा समाचार वेगळा घ्यायचा कारण आहे, कारण तो इतका सुंदर आहे, ते दर्शनच इतकं सुंदर आहे, म्हणून त्या दर्शनाला नावं कशाला ठेवायची? या सांख्यांना परास्त केलं, त्याच्यातच योग परास्त झाला, आणि म्हणून येते न योग प्रयुक्त हा असं म्हणून योगाच्या दर्शनाचा समाचार घेतला. आता सांख्य दर्शनाचा समाचार का घ्यावा लागला? कारण तो त्यांचा प्रधान मल्ल आहे, आणि म्हणून आपल्याकडे एक न्याय, आपल्या अनेक न्याय आहेत, त्या न्यायामध्ये असं आहे की प्रधान मल्लाला हरवलं, म्हणजे आता कुस्तीला जेव्हा 2 मल्ल उभे राहतात तेव्हा किरकोळ किरकोळ उभे राहिलेले पेलवान आहेत, त्यांच्याशी मोठा कुस्तीगार जो आहे तो मोठा चांगला नाणावलेला पेलवान आहे, चांगला मोठा युक्ती आहे, ज्याच्याकडे बळ आहे, ज्याच्याकडे चापल्य आहे, ज्याच्याकडे असा मोठा नाणावलेला पेलवान आहे, तो म्हणतो हे सगळे तुमचे चिल्लर माझ्यासमोर आणू नका, तुम्ही तुमचा मुख्य कोण आहे समर्थ पेलवान तो आणा. त्याला एकदा हरवलं की हे बाकी हरवलेलेच आहेत चिल्लर, या प्रत्येक चिल्लराला हरवायचं काय कारण आहे? तसे वेदव्यास म्हणतात की हे सगळे बाकीचे चिल्लर आहेत, हे सगळे 1-1, 2-2 सूत्रात ह्यांचे समाचार घेतले जातील. समाचार मला घ्यायचाच असेल तर म्हणाले कुणाचा घ्यायचा आहे? या सांख्य दर्शनाचा घ्यायचा आहे, कारण सांख्य हा प्रधान मल्ल आहे, ह्याला आम्ही परास्त करू शकत नाही, कारण हा आमच्याच सारखा आहे, बरोबर आमच्यासारखा आहे, आमच्यापेक्षा काही वेगळा नाही, तो फक्त ब्रह्म मानत नाही. आता त्यांनी ब्रह्म मानलं न मानता जर तो त्याच्या सिद्धांताची सिद्धी करतो तर अवघड आहे, एक पूर्ण दर्शन उभं करतो तो, आणि तरी सुद्धा ब्रह्म पाहिजेच, आणि तू ज्याला योग्य आहे असं म्हणतो, ही प्रकृती प्रधान आहे असं म्हणतो, ही जड प्रकृती जग निर्माण करते असं म्हणतो, त्याला एकट्याला हरवलं की बाकी सगळे हळूहळू 1-2 जे सूत्र घेतली 1-2 प्रकारच्या युक्तिवादामध्ये ते हरतील. आणि आता सांख्यांना हरवताना अडचण काय? सांख्य कसे आहेत? मग अशी आपल्याला म्हटलं तसं की सांख्य म्हणतात ईश्वर नावाचा प्राणी आम्हाला काही आवश्यक नाही आहे, त्याची आम्हाला काही गरज नाही. का गरज नाही आणि ती कशी गरज नाही ते तर आपण उद्यापासून तर पाहणारच आहोत. आता अडचण कुठे आहे ते गेल्या वेळी जे आपण बोललो तेच पुन्हा एकदा आपण इथे बोलू की चैतन्य आहे आणि चैतन्याबरोबर हे जड आहे. चैतन्य काय आहे? चेतन काय आहे? तो पुरुष आहे. जड काय आहे? ही प्रकृती आहे.
जग कोण निर्माण करतं? सांख्यांच्या मते ही प्रकृती निर्माण करते. आता सगळं जड निर्माण झालं म्हणजे आपल्याकडे गोकुळाष्टमीला जसं मातीचं गोकुळ करतात की नाही, तसं ह्या प्रकृतीने सगळी माणसं निर्माण केली. लोकसंख्या किती? 200 अब्ज एवढी संबंध विश्वाची करून ठेवली लोकसंख्या. आणि हे सगळे नुसते जड जीव तयार झाले. हे हालतील कसे? बोलतील कसे? चालतील कसे? नुसते आपले उभे केलेले मातीचे पुतळे आहेत ना, तसे हे सगळे तयार झाले. मग ती प्रकृती काय करू शकते? ती फक्त जडाची निर्मिती करून बसली. आता त्याच्यात चैतन्य कसं येईल? त्याच्यात चैतन्य आल्याशिवाय काय? मग ते म्हणले आम्ही मान्य करतो ना तो पुरुष आहे, तो पुरुष म्हणजे चैतन्य आहे. मग तो पुरुष म्हणजे कसा चैतन्य आहे? माझ्या ठिकाणी एक चैतन्य पुरुष नंबर 1, शेजारी बसलेल्याच्या ठिकाणी चैतन्य आहे पुरुष नंबर 2, त्याच्या शेजारी बसलेल्याच्या ठिकाणी चैतन्य आहे पुरुष नंबर 3. सगळं चैतन्य एकापेक्षा एक वेगळं आहे. ब्रह्मसूत्रकार काय म्हणतात किंवा वेदांत काय म्हणतो? एकमेवाद्वितीय ब्रह्म आहे. ते एकटं एक आहे, तो सगळ्या ठिकाणी भरून राहिलेला आहे, त्याच्याशिवाय काही दुसरं नाही आहे. आणि हा काय म्हणतो? सांख्य काय म्हणतो? की सांख्य एवढंच म्हणतो की हे एक चैतन्य आहे, हे एक चैतन्य आहे, हे एक चैतन्य आहे, त्याच्यावर कुणी आहे का काही आवश्यकता नाही. हे सगळे असेच आहेत, एक 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 चैतन्य आहे. ह्याचा त्याच्याशी संबंध आहे का? नाही आहे. ह्या प्रत्येकाचा, ह्या प्रत्येक चैतन्याच्या दुसऱ्या चैतन्याशी संबंध पण नाही आहे. पण ते प्रत्येक स्वतंत्र स्वतंत्र चैतन्य आहे. म्हणून तो पुरुष मान्य करतो आणि प्रकृती मान्य करतो. पण त्याच्याबरोबर तो ईश्वर नावाचं अधिष्ठान मान्य करत नाही. म्हणून तो कसा आहे? दर्शन वैदिक आहे. का? कारण तो वेदाला मानतो म्हणून. योग दर्शन वैदिक आहे कारण तो वेदाला मानतो म्हणून. पण सांख्य दर्शन आस्तिक आहे का नास्तिक आहे? नास्तिक आहे, कारण तो ईश्वराला मानत नाही म्हणून. म्हणजे वैदिक दर्शनं किती झाली? ही षडदर्शन आहेत, 6 दर्शनं झाली. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. याच्यामध्ये ईश्वर कोण मानतो? योग दर्शनकार मानतो. म्हणून तो कसा आहे? आस्तिक आहे. हा मानतो का सांख्य? नाही मानत, म्हणून तो नास्तिक आहे. न्याय आणि वैशेषिक, न्यायामध्ये न्याय मानतो का परमेश्वर? नाही मानत, म्हणजे तो नास्तिक आहे. वैशेषिक मानतो का? मानतो, तो आस्तिक आहे. पूर्वमीमांसा मानते का परमेश्वर? नाही मानत, ती नास्तिक आहे. उत्तरमीमांसा मानते का परमेश्वर? मानते, आस्तिक आहे. हे अशा प्रकारे ही दर्शनं जी आहेत ती वेदाला प्रमाण मानतात, पण ईश्वराला प्रमाण मानतातच असं नाही. ब्रह्मसूत्र कशा करता चाललंय? ब्रह्मसूत्र वेद प्रामाण्यावरच उभं आहे, पण ते ब्रह्माचं प्रामाण्य सिद्ध करण्याकरता उभं आहे. ते सांगतात तुम्ही वेदाला प्रमाण मानला, आम्हाला त्याच्यानी समाधान नाही आहे. आमचं समाधान कशात आहे? जेव्हा तुम्ही परब्रह्माला प्रमाण मानाल, तेच एकमेवाद्वितीय आहे असं मानाल, ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे असं मानाल, तेव्हा आम्ही तुम्हाला मान्य करू. म्हणजे ही सगळी वैदिक दर्शनं जरी असली तरी ही सगळी वैदिक दर्शनं ही आस्तिकच आहेत असं नाही. पूर्णपणे आस्तिक असलेलं दर्शन, पूर्णपणे वेदाला मान्य करणारी दर्शनं कोणती? 2, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसा 100% वेदाला मानतात, वेदाशिवाय दुसरं काहीच मानत नाही, ते पूर्ण वेदाला मानतात. वैशेषिक त्यांना काय वाटतं ते सांगतात, नैयायिक त्यांना काय वाटतं ते सांगतात, वेदाला मानतात. सांख्य ईश्वराला मानत नाहीत, त्यांना काय वाटतं ते सांगतात, पण त्यांना काय वाटतं ते जे सांगतात ते वेदांते जे सांगतात तेच सांगतात, वेदांत्यांपेक्षा वेगळं सांगत नाही. तत्वज्ञान वेदांत्यांचं सांगतात, पण वेदांत्यांचं ब्रह्म मानत नाहीत, पण वेदांत्यांचंच तत्वज्ञान मांडतात. म्हणजे किती डोक्याला त्रास आहे बघा आता तुम्ही. आणि परमेश्वर मानत नाहीत, म्हणजे नास्तिक आहेत, पण वेदांत्यांचं तत्वज्ञान मानून आहेत आणि वेद मानून आहेत. म्हणून दर्शन काय आहे? वैदिक आहे. योग कसं आहे? परमात्मा पण मानतात, नंतर जे वेदांत्यांना मान्य आहे ते तत्वज्ञान पण मानतात, पण आपला दही खाऊ माही खाऊ घेत मानलं तर आहे, मानलं तर नाही, असं करून त्या परमेश्वराला मानतात. आता ही झाली सगळी वैदिक दर्शनं. आणि दुसरी जी आहेत ती अवैदिक दर्शन आहेत.
अवैदिक दर्शन म्हणजे जे वेदच मानत नाहीत. बौद्ध म्हणतात आम्ही वेदाला मान्यच करत नाही, आम्ही वेदाला प्रमाण मानत नाही. जैन म्हणतात आम्ही वेदाचं प्रामाण्य मान्य करत नाही. चार्वाक म्हणतो आम्ही वेदाचं प्रामाण्य मान्य करत नाही. आणि त्यामुळे ही अवैदिक दर्शन आहेत. ही 3 अवैदिक आहेत आणि 3 ही 6 वैदिक आहेत. मग बौद्ध दर्शनाचे पुन्हा त्यांनी भाग केले आणि बौद्ध दर्शनाचे 4 भाग करून सांगायला सोपं व्हावं म्हणून 4 बौद्ध दर्शनं, 1 जैन दर्शन, 1 चार्वाक दर्शन, असं करून 6 ही अवैदिक दर्शनं आणि ही 6 ही वैदिक दर्शनं असं म्हणायला आहे. पण एका बौद्धांच्या नावाखाली सगळा विचार येऊ शकतो. म्हणजे सौत्रांतिक आहे, योगाचार आहे, अशा प्रकारे ती नावं दिली आहेत आणि थोडा थोडा विचारांचा भेद घेतला आहे आणि ही दर्शनं मांडलेली आहेत. अवैदिक दर्शनामध्ये काय होतं? अवैदिक दर्शनामध्ये वेदच मानला नाही. त्यांनी वेद मानलाच नाही आणि त्यांनी परमेश्वर मानला का? परमेश्वर पण नाहीये मानलेला. त्यांनी ईश्वर पण नाही मानला. बुद्ध याच्यापासूनच सुरू झाली परंपरा. बुद्धापासून परंपरा सुरू झाली. तीर्थंकरांच्या पासून जैनांची परंपरा सुरू झाली आणि लोकायतिक जो आहे हा चार्वाक, तो तर काहीच त्याला वेगळं काही परंपराच लागत नाही, कारण आमच्या सगळ्यांच्याच अंतःकरणात चार्वाक दडून बसलेलाच आहे. कारण आम्हाला सगळ्यांनाच तो मान्य आहे. वरून जरी आम्ही स्वतः मोठे ब्रह्माला स्वीकारणारे असलो तरी सुद्धा आमच्या मनामध्ये व्यवहार करताना असा कुठे ईश्वरवाद ठसलेला आहे की ईश्वराशिवाय आमचं पाऊल पडत नाही, असं काही आमचं मन सश्रद्ध नाही आहे. आमच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी चार्वाक आहेच. म्हणून त्याला लोकायतिक दर्शन असं म्हटलंय की कुणी त्याला स्वीकारो की न स्वीकारो, त्याला प्रतिष्ठा मिळो की न मिळो, पण समाजात हे दर्शन सर्वदूर पसरू नये. कसं आहे ते म्हणाले, त्रैवेदस्य कर्तारो भंड धूर्त निशाचरा. त्यांनी सांगितलं आम्ही वेदाचं प्रामाण्य मानत नाही. म्हणाले आधुनिक अनेक साहित्यिक मानत नाहीत, आधुनिक अनेक समाजसुधारक मानत नाहीत, आधुनिक अनेक विचारवंत मानत नाहीत. ते म्हणतात कोण वेद? समाजामधल्या अनेक घटक मानत नाहीत. ते म्हणतात आम्ही संस्कृत पण मानत नाही, आम्ही वेद पण मानत नाही, आम्हाला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तर म्हणाले हे कोण आहेत? तो चार्वाक म्हणतो हे सगळे माझे अनुयायी आहेत. हे सगळ्यांना मी भ्रमित केलेलं आहे. भ्रमित म्हणजे माझ्या विचारांचा पगडा त्यांच्यावरती जबरदस्त आहे. म्हणाले हे जे वैदिक आहेत, जरफरी तुरफरी इत्यादी पंडितानाम वचस्मृत असं म्हटलेलं आहे. हे जे पंडित आहेत हे काय करतात? काहीतरी मंत्र म्हणतात, स्वाहा फट हुम असं काहीतरी म्हणतात. म्हणाले त्यांनी काय होतं? त्यांनी काही होत नाही. आमचा काही त्या वेदमंत्रांच्यावरती विश्वास नाही. दुसरं ते म्हणतात की ऋणम कृत्वा घृतम पिबेत. काय करणार? म्हणाले काही करू नका. म्हणाले ह्या जगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणाले यावत जीवेत सुखम जीवेत. जोपर्यंत जगायचं मजा करा. ईट ड्रिंक अँड बी मेरी. खा प्या आणि मजा करा बस. आज जो आमचा भौतिकवाद आहे ना, जो चंगळवाद आहे ना, की घरामध्ये टीव्ही पाहिजे, टीव्हीला रिमोट पाहिजे, आता रिमोटच्या बरोबर पुन्हा अनेक फॅसिलिटीज पाहिजेत की तो रिमोट सुद्धा दाबावा लागू नये. आता तुम्हाला खुर्ची मिळाली, खुर्चीची लेव्हल पाहिजे, ती एक लेव्हल नाही, आम्हाला पाहिजे तशी खुर्ची वरखाली झाली पाहिजे. काय म्हणजे जे सुखाचं काहीही निर्माण केलं. ती हल्ली पाण्याची जाहिरात वाचतो ना आपण त्या कंपनीची, की त्यांनी सांगितलं की अरे मी काय केलं, आय जस्ट फॉरगॉट एव्हरीथिंग. म्हणाले काय? मी स्विच ऑन केला नाही, मी त्याच्यात पाणी भरलं नाही, मी ते पाणी भरून घेण्याकरता काही जग जार लावला नाही, मी काय केलं पाणी शुद्ध करण्याकरता? मी काहीच केलं नाही. आय हॅव डन नथिंग. मी काहीच नाही केलं, पण मला काय मिळालं? जग भरून शुद्ध झालेलं पाणी मिळालं. विना कष्ट जगभर पाणी माझ्या हातात आहे. मी जग लावावा सुद्धा लागत नाही, तो आहेच तिथं, तो भरतो. तो भरला की ते थांबतं, ते पुन्हा भरलेलं रिकामं झालं की ते सुरू होतं. म्हणजे किती स्वयंचलित केलं की आमच्या देहाला कष्ट नकोत. तर हा चार्वाक असंच म्हणतो, यावत जीवेत सुखम जीवेत. जोपर्यंत जगणार आहोत, जोपर्यंत जगतो आहोत, तोपर्यंत सुखात जगा, मजा करा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणाले पैसे कमवायचे कष्ट करता कशाला?
ऋण करा आणि सण करा. दुसऱ्याकडनं पैसे उचलून घ्या, त्याला फसवा. कारण ते आता एकदा मेल्यानंतर भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा शरीर त्या सरणावर चढलं की पुन्हा काय ते शरीर येणार आहे का परत, आणि ह्याचे पैसे परत करणार आहे का? म्हणाले कर्ज घेत राहा. आजकाल बँका सांगतात ना, आमच्याकडे आता ते जाहिराती आहेत बघा, की ती मुलगी भरा घरातून बाहेर पडते, ती बाहेर जाते तर तिच्या दौऱ्याला कळत नाही की ही चालली कुठे. तर रस्त्यावरती तिला एक मुलगा दिसतो, तो म्हणतो की चल, ती त्या रिक्षातनं पटकत जाते, त्या मुलाला बघते, तो म्हणतो आत ये. तर तो रिक्षावाला म्हणतो की काय रे बाबा, या मुलीच्या मागे तुला आत जायचंय का, सोड तुझ्या घरी, कारण आता तू दुःखी झाला असेल कारण ही कुणातरी मुलाबरोबरच आत चालली आहे. तो म्हणतो नाही थांब तू, मी आतच जातो. मग तो आत येतो. आत गेल्यानंतर तो बँकवाला म्हणतो की तुझ्या नावावरती 10 लाख रुपये ट्रान्सफर केलेले करू शकतो, किंवा तुला काय व्यवहार करायचा आहे तो 10 लाखाचा करू शकते. हा ऐकतो एवढा थक्क होतो, अरे म्हणाले माझी बायको तर एकदम स्मार्ट निघाली की तिने एवढा व्यवहार करून माझ्याकरता 10 लाख रुपये निर्माण केले. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही काही तारण मागणार नाही, त्या 10 लाख देण्याकरता बँक काही मागत नाही. तुमच्या हातात जे अगदी सहज एखादी सप्रेम भेट द्यावे तसे 10 लाख रुपये देत आहेत. म्हणाले हा म्हणतो असंच करायचं की जो द्यायला बसलाय त्याच्याकडून घेतच राहायचं. कुणी सांगितलं परत करायचं? शेती करता कर्ज घेतलं, कुणी सांगितलं ते परत करायचं असतं? करायचंच नसतं. शेताच्या नावावर लक्षावधी कोट्यावधी रुपये घ्यायचे, शेतीतही घालायचे नाहीत आणि सरकारलाही परत करायचे नाहीत. हे सगळे जे आहेत ना लोक, हे कोण आहे? ते चारवाकवादी नाही तर कोण आहे? की सरकारचा पैसा घ्यायचा, बुडवायचा, इन्कम टॅक्सच्या नियमांना चुकवायचं, पैसा वाचवायचा. हे सगळं जे आहे, हे सगळे म्हणाले जे लोक आहेत ते चारवाकवादी आहेत. आणि म्हणून भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो म्हणतो ना मी ईश्वर मानतो, ना मी तुमचा वेद मानतो, मी फक्त एकच मानतो किंवा समजतो की या जगात आनंद आहे, त्या आनंदाचा उपभोग घ्यावा. बौद्ध आणि जैन परंपरा जी आहे, जैन परंपरा म्हणते की बाबा टोकाला जाऊन तुम्ही हिंसा करू नका, अहिंसेनी राहा, सत्यानी राहा, तपाचरणानी राहा, एवढं आम्हाला माहिती आहे. ते परमेश्वर, मग त्याच्यानंतर तो पुनर्जन्म, त्याला आपण जेव्हा एक एक दर्शन घेऊ तेव्हा आपण त्याचा भाग बघू. बौद्ध काय म्हणतात? बौद्ध म्हणतात आम्हाला एकच माहिती आहे की दुःख झालं. तुम्ही वेदांती काय म्हणाले? एखाद्या माणसाला दुःख झालं की तुम्ही म्हणाल ह्याला दुःख कुणी दिलं, ह्याला दुःख का दिलं, ह्याला दुःख नेमकं कुठे झालं? ह्याच्या शरीराला झालं का, ह्याच्या मनाला झालं का, ह्याच्या बुद्धीला झालं का, ह्याच्या अहंकाराला झालं का, त्या दुःखाचा परिणाम त्याच्या भोवतीच्या वातावरणावर झाला? मग तो कशाने झाला? मग तो तसा झाला असेल तर त्याची निवृत्ती करण्याकरता काय काय उपाययोजना असू शकते? म्हणाले एवढं चिंतन करत बसण्यामध्ये आम्हाला काही रस नाही आहे. तो बौद्ध म्हणतो की एक माणूस आहे आणि त्या बुद्धांनी असं सांगितलं की म्हणाले त्या माणसाला आत्ता बाण लागलेला आहे. आता तो वेदांती येऊन हा बाण कुणाचा, हा किती खोल गेला, हा हृदयात लागला का, पोटाच्या खाली लागला का, वर लागला का, मोठ्या मर्मस्थानाच्या बाजूला लागला? म्हणाले ह्याच्या चौकशीत आम्हाला काही पडलेलं नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, तो बाण निघाला पाहिजे, त्याची जखम भरली पाहिजे आणि तो दुःखीचा सुखी झाला पाहिजे. मग आम्ही बाकी कशाला जाणत नाही. आम्ही फक्त दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती एवढंच आम्ही जाणतो. ह्याच्यापेक्षा आम्ही काही जाणत नाही. आणि त्यामुळे आम्हाला ते परमेश्वरही नको, आम्हाला तो वेदही नको, कारण आम्हाला आमची आम्हाला एवढाच सीमित विचार करायचा की दुःख दूर झालं पाहिजे आणि सुख मिळालं पाहिजे. आणि त्यामुळे बौद्धांनी सुद्धा वेदप्रामाण्य नाकारलं, जैनांनी त्यांच्या परीने नाकारलं. कसं नाकारलं ते आपण त्याच्या जेव्हा बघू, त्यांचा वादविवाद करताना तेव्हा आपल्या लक्षात येईल. ते नाकारलं. म्हणून ही 3 अवैदिक दर्शनं झाली आणि ही 6 वैदिक दर्शनं झाली. आता उद्याला आपल्याला झगडा सुरू करायचा आहे किंवा वाद ज्याच्याबरोबर पहिल्यांदा व्यासांनी सुरू केला आहे ते अर्थात सांख्य दर्शन आहे. त्यामुळे उद्याला सांख्य दर्शन म्हणजे काय, ते काय म्हणतात आणि मग व्यास त्यांच्याशी कशा करता वाद घालतात किंवा त्यांना कसं परास्त करतात, त्यांना कसं हरवतात, ते आपण उद्याला पाहूया.